नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMRJ ॲपवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे BMRJ ॲपच्या माध्यमातून सर्वच बॅचेससाठी कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही ते ऑनलाईन कोर्सेस खरेदी करू शकतात आणि ते पाहू शकतात. आणि विशेष म्हणजे आपली जे काही राज्यघटनेची सिरीज आहे यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे हा टॉपिक बघत आहोत. आणि सरनामा बघत असताना जे काही आतापर्यंत झालेलं आहे याचा पुढचा जो टॉपिक आहे तो घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण 1-2 मिनिटांमध्ये मागे झालेल्या सगळ्या गोष्टी एकदा रिवाईज करून घेऊया. तर भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा नावाची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेहून स्वीकारलेली आहे. अमेरिकेमध्ये 4 जुलै 1776 मध्ये जो काही स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिण्यात आला, जे काही 13 वर्षाचे स्वातंत्र्य झाल्या त्याच्यावरनं भारतीय राज्यघटनेमध्ये काय घेतलेलं आहे की जो सरनामा नावाची संकल्पना आहे ती स्वीकारलेली आहे. ज्यावेळेस जॉर्ज वॉशिंग्टन यांनी लिहिलेला स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे, जगामध्ये फक्त आणि फक्त अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सरनामा होता. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेने तो स्वीकारला आणि मग तो 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. त्याच्यानंतर 22 जानेवारी 1947ला तो स्वीकृत केला आणि तो जे की स्वप्रती अर्पण जो आहे तो 26 नोव्हेंबर 1949ला केला आणि सोबतच 26 जानेवारी 1950 पासून तो काय झाला, अंमलात आला. तुम्हाला माहितच आहे मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वीच घेतलं की सरनाम्याचे 4 महत्त्वाचे जे घटक होते त्या घटकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं प्राधिकाराचे स्रोत, भारतीय राज्यघटनेचे स्वरूप, भारतीय राज्यघटनेच्या आकांक्षा आणि त्याच्यानंतर त्या दिलेल्या तारखा. तर त्या तारखा तुम्हाला सांगितलेल्याच आहेत. मग त्या सगळ्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं होतं की बाबा त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचं, जसं की आम्ही भारताचे लोक, आम्ही हा शब्द कुठून घेतला तर अमेरिकेकडून घेतला, तर अमेरिकेकडून घेतला ह्याच्यावरती सुद्धा सरळ सेवेमध्ये सुद्धा प्रश्न आला आणि कंबाईनला सुद्धा प्रश्न पडला आहे. सोबत राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत सुद्धा प्रश्न पडला आहे आणि आता झालेल्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये या टॉपिकमधनं 2 प्रश्न आहेत. सोबतच आपले जे काही सरळ सेवा आहेत तर त्याच्यामध्ये जे काही परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत तर ह्या सरनाम्यामध्ये हमखास 1 ते 2 प्रश्न आपल्याला राज्यघटनेमधनं ह्या टॉपिकवरून येतात. म्हणून हे टॉपिक आपल्याला चांगला करणं गरजेचं आहे. आणि सरनामा जो आहे, जो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याची व त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता आणि बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वप्रती अर्पण व अधिनियमित करत आहोत. हे जे काही एवढं जे बोललेलो आहे मी, तर मित्रांनो हे तुम्हाला मुखतगत असलं पाहिजे. किमान 2 प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात जेणेकरून आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये पाहायचे. जसं की आपण त्याच्यामध्ये त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ बघितला, लोकशाही बघितलं, गणराज्य बघितलं, अभिव्यक्ती बघितलं, स्वातंत्र्य बघितलं, विश्वास बघितलं. हे सगळे शब्द तुम्हाला मी सांगितलेले आहेत. लोकशाही 2 प्रकारची असते, तुम्हाला माहिती आहे, प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही सध्या आपल्याकडं जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचं सगळ्यात शेवटचं स्थान आहे ग्रामपंचायत. इथं जी ग्रामसभा असते तर ग्रामसभा ग्रामपंचायत बरखास्त करू शकते, इथं प्रत्यक्ष लोकशाही आहे. किंवा सध्याचं स्वित्झर्लंड आहे किंवा पूर्वीचे ग्रीक राज्य आहे, तिथं प्रत्यक्ष लोकशाही आहे. अप्रत्यक्ष लोकशाही आपली संसदेमध्ये आहे. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये तुम्हाला माहितीच आहे भारत हा कसा आहे तर लोकशाही गणराज्य आहे. लोकशाही गणराज्यामध्ये कसं असतं तर आणि राजेशाही लोकशाही असते. तर लोकशाहीचे 2 प्रकार आहेत, एक लोकशाही असते सार्वभौम लोकशाही आणि राजेशाही लोकशाही. तर राजेशाही लोकशाहीचं उदाहरण आपण बघितलं की युकेचं आहे. युके म्हणजे युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड. आणि आपल्याकडे कोणती आहे तर सार्वभौम लोकशाही म्हणजेच कोणती आहे, लोकांनी स्थापन केलेली लोकशाही आहे. म्हणजे इथं कोणता राजा आहे का नाही, तर अशा पद्धतीची गोष्ट आहे. तर मित्रांनो 8वा आपण बघणार आहोत समानता. आता ही समानता जी आहे तर नागरी समानतामध्ये बघितलं आपण. समानता म्हणजे काय, कुठल्याही धर्माचा बेस किंवा कुठल्याही मानवजातीच्या समाजाचा बेस किंवा त्या मानवजातीचं उत्कल्याण किंवा उत्कर्ष साधायचं असेल तर समानता असली पाहिजे. आणि मग समानते संदर्भामध्ये काय काय केलेलं आहे आपण तर 3 प्रकारची समानता सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये नागरी समानता म्हणजे भेदभावाविना समाज निर्माण झाला पाहिजे आणि तिथून माणसाची प्रगती होत असते. पण असमानता असेल तर तिथं मनुष्यजात नांदू शकत नाही, तिथं मोठ्या प्रमाणावरती मतभेद निर्माण होतात आणि ती समाज व्यवस्था टिकली जात नाही. म्हणून नागरी समानतामध्ये तुम्हाला माहिती आहे 14 मध्ये काय म्हणते, कायद्यापुढे समान, कायद्याचं समान संरक्षण. आलं का लक्षात, कायद्यापुढे सर्व समान, कायद्याचं समान संरक्षण. म्हणजेच लक्षात ठेवा की उच्च नीच किंवा श्रीमंत किंवा गरीब ह्या दोघांना कायदा तेवढ्याच पद्धतीने लेखतो. कायदा सगळ्यात मोठा आहे. आलं लक्षात, हा कायदा सगळ्यात मोठा आहे म्हणून लक्षात ठेवा की कलम 14 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कलम 15 मध्ये काय म्हणतो आपण, धर्म, वंश, जात, लिंग, वर्ण, भेद किंवा जन्मस्थान यापासून भेदभाव करता येणार नाही. किंवा 16 मध्ये समान संधी समान वेतन. 17 मध्ये काय म्हणतो, अस्पृश्यता नष्ट करतो. 18 मध्ये काय म्हणतो, पदव्या. तुम्हाला आत्ता सांगितलं मित्रांनो की पदवी जी आहे तर पदव्या नष्ट करणे. तर पदव्या नष्ट मध्ये आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला की पहिल्या काळामध्ये रायजादा होता, जे काही दिवाण साहेब, इमाम साहेब, जे काही
जहागीरदार, आलं का लक्षात, वेगवेगळ्या वेगवेगळ्या नावांचे जे काही जमीनदार असे जे काही पद होते ते नष्ट करून टाकले भारतीय राज्यघटनेनं आणि त्याच्या जागेवरती जे काही आपल्या भारताचे नागरी अवॉर्ड आहेत ते नागरी अवॉर्ड दिले, म्हणजे ती समानता प्रस्थापित होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे नंबर 1ला भारतरत्न, नंबर 2ला पद्मविभूषण, नंबर 3ला पद्मश्री, पद्मभूषण आणि नंबर 4ला पद्मश्री, अशा पद्धतीचे 4 पुरस्कार आहेत. राजकीय समानतेमध्ये तुम्हाला माहितच आहे मित्रांनो की भाग हा जो काही आहे भाग 15 ज्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भात तरतूद दिलेली आहे. कलम 325 काय म्हणते तर 325 म्हणते की जे व्यक्ती 18 वर्षाचा झालाय, आलं का लक्षात, त्याला मताचा अधिकार आहे, त्याला प्रौढ व्यक्ती म्हणतो आपण. आणि सुरुवातीला माहिती आहे की सुरुवातीला आपल्याकडे हे 18च्या ऐवजी किती होतं तर 18च्या ऐवजी आपल्याकडे 21 वर्ष होतं. आणि हे 21 वर्ष कधी 21 वरून 18 कधी केलं तर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो, ही जी 61वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1988 मध्ये, त्या घटना दुरुस्तीनं काय केलं आपण, त्याचं वय 21 वरून 18 केलं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आर्थिक समानता. तुम्हाला माहिती आहे 39 मध्ये जे की भाग कितवा आहे, हा भाग 4 आहे, त्याला काय म्हणतो आपण, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे, आलं का लक्षात. हे जे काही राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे आहेत, या मार्गदर्शक तत्वांमध्ये आपण काय केलेलं आहे की समानता, कशी, आर्थिक समानता. राज्य काय करेल, आटोकाटीचे प्रयत्न करेल, कशासाठी की समान पातळीवर आणेल सगळ्यांना, म्हणजे जी की संपत्तीची जी काही एकवटपणा होईल तो विषम, म्हणजे संपत्तीचं जे केंद्रीकरण होईल त्याला काय करेल, ते विकेंद्रित करेल आणि समानता प्रस्थापित करण्याचं काम कशात मधून केलं जाईल तर आर्थिक समानता 39 मधून केल्या जाईल. म्हणजे लक्षात ठेवा की आपल्याला समानता जो कन्सेप्ट आहे तर समानतेमध्ये कोणकोणत्या प्रकारची समानता आहे. नागरी समानता म्हणलं तर 14 ते 18 मध्ये. मग तलाठी भरतीला किंवा इतर परीक्षेला जर आपल्याला प्रश्न पडला नागरी समानता ही कोणत्या ते कोणत्या कलमापर्यंत आहे तर 14 ते 18 मध्ये येते. राजकीय समानता म्हणलं तर 325 ते 326. तुम्हाला माहिती आहे 326 मध्ये नाव नोंद होते. काय होते, नाव नोंद होते, कशामध्ये तर आपल्या म्हणजे इलेक्शनच्या यादीमध्ये किंवा निवडणूक यादीमध्ये ज्यावेळेस आपली नाव नोंद होते त्यावेळेस आपला धर्म, वंश, जात, लिंग यावरून एखाद्या व्यक्तीला म्हणू शकत नाही की तू इलेक्शन म्हणजे तू मतदान यादीसाठी पात्र नाहीस किंवा तू प्रौढ व्यक्ती झालेला नाहीस, किंवा वैशिष्ट्य म्हणजे दुसरे की तू धर्म किंवा जात यावरून त्याला भेदभाव करून बाजूला करता येत नाही. ह्या अशा सगळ्या गोष्टी कशामध्ये 325 326 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे समानता किती प्रकारची आहे, नागरी समानता, राजकीय समानता आणि आर्थिक समानता. आर्थिक समानता ही भाग 4 मध्ये आहे, ही भाग 15 मध्ये आहे आणि हे भाग 3 मध्ये आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो समानतेच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा हे सरनाम्याचे कन्सेप्ट आहेत. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचे 25 भाग, 465 कलमा, 105 घटना दुरुस्त्या, 12 परिशिष्ट यांचा समूळ म्हणजे जे काही सारांश आहे तो आपल्या सरनाम्यामध्ये आहे. आलं का लक्षात. म्हणजे जे घटनाकारांना भारतीय संविधान अभिप्रेत होतं ते त्याचा जो सार होता त्यालाच आपण सारांश म्हणतो, म्हणजे त्यालाच आपण सरनामा म्हणतो, त्यालाच आपण प्रस्ताविका म्हणतो. तर अशा पद्धतीनं भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका आहे. मित्रांनो बंधुता, कुठल्याही देशामध्ये कुठल्याही समाजामध्ये बंधुभावता जर असेल तर तो समाज टिकतो. म्हणजेच उदाहरण लक्षात घ्या की घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेमध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि घटना दुरुस्ती केल्याच्या नंतर 42व्या घटना दुरुस्तीनं जे काही कलम 51A नव्याने सम्मिलित केलं आणि 51A च्या माध्यमातून त्यांनी काय केलं, मूलभूत कर्तव्यांपैकी एक कर्तव्य समाविष्ट केलं आहे. आणि ते एक कर्तव्य काय म्हणते, प्रत्येक नागरिकाचे, बघा लक्षात घ्या, प्रत्येक नागरिकाचे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे कर्तव्य व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व. मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्र हे नागरिकापासून तयार झालेलं आहे. राष्ट्राची जी काही कल्पना आहे तर ती राष्ट्राची कल्पना नागरिकांपासून आहे. म्हणजे त्या समाजामध्ये जर बंधुभाव असेल तर एकता असेल तर ते राष्ट्र एक संघ राहील. म्हणून घटनाकारांनी एक महत्त्वाचा बिंदू इथं लक्षात ठेवते की बाबा कलम 51A मध्ये नव्याने काय टाकलं त्यांनी 1976 मध्ये की 1976 मध्ये जे मूलभूत कर्तव्य होते तर मूलभूत कर्तव्य म्हणजे लक्षात ठेवा की जे काही स्वर्णसिंह समिती आहे माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला, स्वर्णसिंह समितीने काय केलं की भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य आहे ते मूलभूत कर्तव्य देण्यासाठी शिफारस केली 10 मूलभूत कर्तव्यांची. आलं का लक्षात. ऍक्च्युली त्यांनी 8च केली, नंतर 2 वाढवून टाकले सरकारने, 10 केले. इंदिरा गांधीच्या काळामध्ये मूलभूत कर्तव्य टाकले. त्याच्यामध्ये काय केले की प्रत्येक नागरिकाचे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढला
किंवा वाडीला लावणे हे कर्तव्य असेल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये जर आदर असेल, तुम्हाला माहिती आहे आपल्या जर आपण बघितलं तर भारत हा 32,87,263 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये विस्तीर्ण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नॉर्थ ईस्टकडले लोकांचं बघणं वेगळं. आपली बघा भारतामध्ये 48,000 जाती आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचं राहणं खाणं चालणं बोलणं आणि त्यांचा राहणीमान हे वेगवेगळे आहे. पण तरी पण आपण कशा आहोत बंधुभाव आहेत. म्हणजे आज आपला जे काही 26 जानेवारी झाली प्रजासत्ताक दिन झाला, तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण कुठं होतो तर कर्तव्य पथावर होतो. कर्तव्य पथावर तुम्ही बघत असाल सगळे लोक एकत्र आले किंवा युद्ध जर पेटलं तर सगळे लोक बंधुभावाने काय करतात, त्या विरुद्ध देशाच्या माध्यमातून विरुद्ध देशावरती तुटून पडतात. बंधुभावामुळे होतं सगळं. राष्ट्र हे एकसंघ कशामुळे राहतो, बंधुतेमुळे राहतं. म्हणून लक्षात ठेवा की भारतीय राज्यघटना तयार करत असताना सगळ्यात पहिले व्यक्तीची प्रतिष्ठा दिलेली आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा असेल तरच राष्ट्राची एकता राहू शकते, अन्यथा राष्ट्राची एकता राहू शकत नाही. म्हणून घटनाकारांनी व्यक्तीची प्रतिष्ठा आणि बंधुभावाला खूप महत्त्व दिले. मग आपल्याला परीक्षेत प्रश्न पडतो की बंधुता हे तत्व कोणत्या भागात आहे, तर बंधुता तत्व हे 51A मध्ये भाग 4A मध्ये आहे. आलं का लक्षात? 51A मध्ये भाग 4A मध्ये दिलेला आहे आणि भाग 4A मधलं एक तत्व आहे. कळालं का मित्रांनो? त्याच्यानंतर काय म्हणते, मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा आहे आणि मूलभूत हक्कांमध्ये आहे, मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकात्मता. आलं लक्षात? व्यक्तीची प्रतिष्ठा महत्वाची, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. अशा पद्धतीने बंधुभावाने सगळे लोक भारतात राहतात. एकता आणि एकात्मता. आता एकता आणि एकात्मता. एकात्मता सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. एकात्मता म्हणजे कसं असतं, एकता म्हणजे तुम्हाला माहिती काही लोकांच्या संदर्भात, एकात्मता म्हणजे भौतिक संदर्भामध्ये येतं. तर एकात्मता काय आहे, तर कलम 1 मध्ये राज्यांचा संघ घोषित करण्यात आलेला आहे. आता राज्यांचा संघ घोषित तुम्हाला माहिती आहे, कलम 1 म्हणते भारत. भारतामध्ये कोण कोण येतं, भारत म्हणजे कोण, राज्यांचा संघ. राज्य कोणकोणते, घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि भारतानं अर्जित केले असेल असे प्रदेश मिळून कोण बनलेला आहे, भारत बनलेला आहे. मग राज्यांचा संघ म्हणजे कोणता, तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. म्हणजे असं नाही की बाबा 8 घटक राज्य आहेत म्हणजे 28 घटक राज्य आहेत, ते एक कोणताही घटक राज्य बाहेर पडू शकते. समजा ममता बॅनर्जीला वाटलं की आता मला बस झालं भारतामध्ये राहायचं, बाहेर पडते, किंवा महाराष्ट्राला वाटलं की नाही मला बाहेर, असं होऊ शकत नाही. कारण राज्यांचा संघ म्हणजे कोण आहे, भारत. म्हणून कालच्या पेपरमध्ये प्रश्न पडला होता बघा, आलं का लक्षात? भंजक राज्यांचा अविभंजक संघ म्हणजे भंजक राज्य तुटू शकतात, राज्यांचे तुकडे होऊ शकतात. आणि राज्यांचे तुकडे किती होऊ शकतात, म्हणजे सध्या 28 आहेत. किती आहेत सध्या, 28. हे किती होऊ शकते, 50 राज्य सुद्धा होऊ शकतात. पण भारत जो आहे तो एक संघच राहणार. आलं का लक्षात? म्हणजेच काय म्हणते, एकता. म्हणजे कलम 1 मध्ये राज्यांचा संघ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे उदाहरण लक्षात ठेवा, भंजक राज्यांचा अविभंजक संघ म्हणजेच भारत आहे. आणि मग ह्याच्यावर राज्यसेवेच्या कालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न पडलाय. कालची म्हणजे काल झालेली जानेवारी महिन्यातली परीक्षा. आलं लक्षात? तर त्याच्यामध्ये काय प्रश्न पडला की बाबा अमेरिकेचं तत्व कसं आहे राज्यांचं, तर अमेरिका कसं आहे माहिती आहे का, भंजक राज्यांचा भंजक संघ. म्हणजे राज्य बी भंजक आहे आणि देश बी भंजक आहे. देश पण बदलू शकतो, देश सुद्धा तुकडे होऊ शकतात आणि राज्यांचे सुद्धा तुकडे होऊ शकतात. भारताचं तसं आहे का नाही? भारताचं कलम 1 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय राज्यांचा संघ म्हणजे भारत. मग कोणते राज्य म्हणजे जे भारतानं तयार केलेले आहेत आणि कशाच्या कारणावर, प्रशासकीय दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेले आहेत. मग एकता कशामध्ये आहे, तर कलम 1 मध्ये आहे. एकात्मता कशामध्ये आहे, तर कलम 1 मध्येच आहे. आलं का लक्षात? मग याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय की ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मग आपल्याला लक्षात ठेवायचं की भंजक राज्यांचा अविभंजक संघ, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ, याला असे म्हणतात. आलं का लक्षात? किंवा मग अमेरिकेमध्ये कसं आहे, विनाशी राज्यांचा विनाशी संघ. कळालं का? राज्य हे कराराद्वारे आलेत आहेत अमेरिकेमध्ये. भारतामध्ये कराराद्वारे आलेत का, नाहीये. भारतामध्ये कसे आलेले आहेत, भारत हा प्रशासकीय दृष्टिकोनामधून छोटे राज्य बनवले. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लिंग्विस्टिक डिपार्टमेंट नावाचे पुस्तक आहे. लिंग्विस्टिक डिपार्टमेंट नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितले की 2 कोटी लोकांसाठी एक राज्य निर्माण करा. म्हणजे राज्य किती होऊ शकतात, मात्र देश मात्र एकच राहील. आलं का लक्षात? मग एकता आणि एकात्मता कलम 1 च्या संदर्भामध्ये दिसते. प्रास्ताविकेच्या संदर्भातील केस आणि खटले. आता प्रास्ताविका म्हणजे सरनाम्याच्या संदर्भात आतापर्यंत किती खटले आले आणि खटल्यांचा काय संदर्भ होता, तर बघा युनियन वर्सेस बेरुबारी किंवा बेरुबारी वर्सेस युनियन खटला 1960 मध्ये. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रास्ताविकेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितलं की प्रास्ताविका महत्त्वाची आहे बाबांनो, मात्र प्रास्ताविका ही भारतीय राज्यघटनेचा भागच नाही असं सांगितलं. कधी सांगितलं, 1960 ला. कोणत्या खटल्यात, युनियन वर्सेस बेरुबारी. महापरीक्षेत प्रश्न विचारलाय, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला भारतीय राज्यघटनेचा भाग नाही म्हणून असं सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलं, तर प्रस्तावनेला. कोणत्या खटल्यात, युनियन वर्सेस बेरुबारी. त्याच्यानंतर पुढं
दोन मध्ये काय म्हणते, केशवानंद भारती खटला 1973 मध्ये झाला. बघा सगळ्यात महत्त्वाचा खटला आहे आणि गाजलेला खटला आहे भारतामध्ये. आणि हे जे काही केशवानंद भारती आहेत, अलीकडच्या काळात कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं. बघा केरळमधल्या एका मठामधले मठाधिपती होते, आलं का लक्षात. आणि मग 24 एप्रिल 1973 मध्ये यांनी काय केली, केस टाकली. ह्या केसचा निकाल लागला आणि त्या केसमध्ये काय सांगितलं त्यांनी, सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचं मत फेटाळलं, त्याला रिव्ह्यू म्हणतो. बघा आलं लक्षात. तर रिव्ह्यू फेटाळून त्यांनी काय सांगितलं की प्रास्ताविका ही भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असं स्पष्ट केलं त्यांनी. पण कोणत्या खटल्यात भाग नाही म्हणून सांगितलं होतं, युनियन वर्सेस बेरुबारी. आणि कोणत्या खटल्यात भाग आहे म्हणून सांगितलं, केशवानंद भारती. मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला परीक्षेत प्रश्न पडतो की बाबा, सरळ परीक्षेत प्रश्न विचारला जातो की भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे तो भारतीय राज्यघटनेचा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने मत कोणत्या खटल्यामध्ये नोंदवलं, तर ते कोणता खटला आहे, तर केशवानंद भारती 24 एप्रिल 1973चा खटला आहे. म्हणजे हे दोन्ही खटले लक्षात ठेवा. आपल्याला फक्त 3च खटले बघायचे. त्याच्यानंतर एक दुसरा खटला येतो, LIC ऑफ इंडिया, आलं लक्षात. याच्या LIC विरुद्ध युनियन, आलं लक्षात. तर LIC विरुद्ध युनियनमध्ये काय म्हणते बघा, भारतीय जीवन विमा खटला 1995, आलं लक्षात. बघा खटले किती झाले आपले, 1960, आलं लक्षात. खटले किती झाले, नंबर 1ला 1960चा झाला, नंबर दुसरा काय 1973चा झाला, नंबर 4चा काय झाला, तर नंबर 4चा झाला 1995, आलं लक्षात. हे 95 पर्यंत 3 खटले झाले आणि ह्या तिन्ही खटल्यामध्ये 2 खटल्याचं मत सारखं होतं, तिसऱ्या खटल्याचं मत वेगळं होतं. इथं काय म्हणले, नाही म्हणले. इथं काय म्हणले, हो म्हणले, होय आहे म्हणे. आणि इथं काय म्हणले, होयच म्हणले, आलं लक्षात. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. मग प्रास्ताविका हे घटनेचा अविभाज्य भाग असल्याचं स्पष्टीकरण कशात करण्यात आलं, LIC म्हणजे जीवन विमा वर्सेस युनियन, म्हणजे भारत सरकार विरुद्ध LIC या खटल्यामध्ये सरनामा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे असं त्यांनी सांगितलं. पुढं काय म्हणते, प्रास्ताविकेविषयी मतं. आता प्रास्ताविकेसंदर्भात मतं काय आहेत, सगळ्यात महत्त्वाचं MV पायली काय म्हणते की सर्वोत्तम मसुदा आहे. अहो सर्व सार आहे भारतीय राज्यघटनेचा, म्हणजे 25 भाग आहेत, 465 कलम आहेत, 105 घटना दुरुस्ती आहेत, 12 अनुसूच्या आहेत, आलं का लक्षात. आणि एक प्रस्ताविका आहे. या सगळ्यांचा सार कशामध्ये आहे, तर प्रस्तावनेमध्ये आहे. आणि प्रस्तावना म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सारांश. आणि प्रस्तावना सांगते भारतीय राज्यघटना कशी आहे. किंवा कुठं संदिग्ध अर्थ असेल तर तो संदिग्धता ती दूर करण्यासाठी प्रस्तावनेचा काय करतो आपण, वापर करतो. मग त्या दृष्टिकोनातून पंडित ठाकूर भार्गवदास, बघा पंडित ठाकूर भार्गव हे काय म्हणतात की अशा प्रकारे केलेलं एक सर्वोत्तम मसुदा, मौल्यवान भाग, आत्मा, उत्कृष्ट गद्य काव्य, आलं का लक्षात. आणि चावी सुद्धा कोण म्हणतं, हेच म्हणतात. चावी सुद्धा कोण म्हणतात, हेच म्हणतात, आलं का लक्षात. म्हणजे पंडित ठाकूरदास भार्गव म्हणतात की सर्वोत्तम मसुदा आहे, मौल्यवान भाग आहे, आत्मा आहे, सर्वोत्कृष्ट गद्य काव्य आहे. AK अय्यर विचार आणि स्वप्न सारनाम्यातून व्यक्त होतात. म्हणजे लक्षात ठेवा, हे उद्दिष्ट पत्रिका आहे आणि इकडं काय आहे, भारतीय संविधान आहे. तर हे उद्दिष्ट पत्रिका कधी मांडली आपण, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे ठळक उद्दिष्ट, म्हणजे उद्दिष्टांचे ठराव कधी मांडले, तर तुम्हाला माहितीच आहे 13 डिसेंबरला. कधी पास झाले, 22 जानेवारीला. 26 नोव्हेंबरला काय झाले, स्वीकारले, म्हणजे स्वीकृत केले. आणि कधी 26 जानेवारीला काय केले, ते तर अंमलात आणले. म्हणजे हे जे आहे ह्याचं जे काही सारांश आहे कुठं दिसणार आहे, भारतीय सरनाम्यामध्ये. म्हणजे काय, स्वप्न आहे, आणखी काय म्हणते ते विचार आहे, कशाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत, सरनाम्याच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. अर्नेस्ट बार्कर हे काय म्हणतात, मुख्य तत्व आहेत, द की नोट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाचे नोट्स आहे, की पॉईंट आहे, आलं का लक्षात. कशाचा की पॉईंट आहे, तर आपल्या भारतीय राज्यघटनेचा. युनियन बेरुबारी खटल्यामध्ये सुद्धा घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली कशामध्ये आहे, तर सरनाम्यामध्ये आहे. आणि नानी पालखीवाला काय म्हणतात की घटनेचं ओळखपत्र आहे. काय म्हणतात, घटनेचं ओळखपत्र कशाला, सरनाम्याला. मग आपल्याला जोड्या लावायला प्रश्न येतो. बघा जोड्या लावायला कुठं प्रश्न येतो, तर प्रास्ताविकेच्या संदर्भातील तज्ज्ञांचे मते व तज्ज्ञांचे मते. मग तज्ज्ञ इकडच्या साईडला देतील, मते इकडं. MV पायली म्हणलं तर सर्वोत्तम मसुदा, पंडित ठाकूरदास भार्गव म्हणलं तर अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा, मौल्यवान भाग, आत्मा, उत्कृष्ट गद्य काव्य. AK अय्यर काय म्हणतात, विचार व स्वप्न सारनाम्यातून व्यक्त होतात. त्याच्यानंतर अर्नेस्ट बार्कर मुख्य तत्व म्हणतात. बेरुबारी संदर्भात खटला, घटनाकर्त्यांचं मन ओळखण्याची किल्ली आहे. आणि नानी पालखीवाला म्हणतात की म्हणजेच घटनेचा ओळखपत्र आहे, आलं का लक्षात. पुन्हा JB कृपलानी म्हणतात कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वज्ञान. म्हणजे लक्षात ठेवा की भारतीय राज्यघटना कशी असेल हे 13 डिसेंबर 1946ला तयार करण्यात आलं होतं.
त्यांनी ती मांडलेली गोष्ट होती. मग त्यांनी ते फोकस व्हिज्युअलायझेशन दिसू लागलं त्यांना की बाबा अशा प्रकारची आपल्याला राज्यघटना बनवायची. मग त्याचमध्ये जे बी कृपलानी म्हणतात की कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्व. न्यायमूर्ती सिकरी माजी सरन्यायाधीश आहेत, अत्यंत महत्त्वपूर्ण काय म्हणतात भाग म्हणतात. के एम मुन्सी काय म्हणतात राजकीय कवच कुंडल. आलं का लक्षात, राजकीय कुंडली आणि सार्वभौम लोकशाही गणराज्याचं होरोस्कोप. होरोस्कोप म्हणजे एक प्रकारची दुर्बीण. आलं का लक्षात, होरोस्कोप म्हणजे काय, एक प्रकारची दुर्बीण असते बघा, जहाजावरून बघण्यासाठी असते ती. तर ते होरोस्कोप म्हणते, एकदम सूक्ष्म होरोस्कोप म्हणजे सूक्ष्म निरीक्षण करणारी व्यवस्था असते त्याला होरोस्कोप. मग काय म्हणते की बाबा के एम मुन्सी, तर होरोस्कोप म्हणते. कोणाला होरोस्कोप म्हणते, तर ते भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेला. मग अशा पद्धतीनं राजकीय कवच कुंडल, सार्वभौमत आणि गणराज्य हे होरोस्कोप कोणाला म्हणले जाते की सरनाम्याला म्हटले. कोणी म्हटलेलं आहे, के एम मुन्सीनं म्हटलेलं आहे. मग तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की आचार्य जे बी कृपलानी काय म्हणतात कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्व. म्हणजे कोण काय म्हटलं हे पाठच करून ठेवायचं. कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्व. दुसरं काय म्हणते, न्यायमूर्ती सिकरी म्हणते, माजी सरन्यायाधीश होते, अत्यंत महत्त्वपूर्ण कोणता आहे भाग आहे. त्याच्यानंतर के एम मुन्सी काय म्हणतात राजकीय कुंडली, सार्वभौम लोकशाही. आलं लक्षात, सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप तुमच्या माहितीच तो आताच तुम्हाला सांगितलेला आहे. आणि नेक्स्टमध्ये काय म्हणते की बाबा की घटना निर्मितीने ही प्रास्ताविका घटनेचा भाग असल्याचं मानलं आहे. प्रस्तावना किंवा प्रास्ताविक कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत आहे का हो, नाही. पहिले तर त्यांनी भागच नाही म्हणले, मग भाग नाही. आता विशेष म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट, PSI 2000 लक्षात असू द्या मित्रांनो, PSI 2018च्या पेपरमध्ये हा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे 2018ला जो पेपर झाला होता 25 जूनला, त्या पेपरमध्ये हा प्रश्न पडलाय की बाबा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही आणि त्यावर प्रतिबंधही आणता येत नाही. कोणाला, सरनाम्याला. कायदेमंडळाचा स्रोत आहे का, तो नाही. कायदेमंडळाचा स्रोत संविधान आहे, पण प्रास्ताविक आहे का, नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर काही प्रतिबंध करता येते का, प्रतिबंधही करता येत नाही. प्रस्तावना न्यायप्रविष्ट नाही, न्यायालयात जाऊन त्याच्यावरती प्रविष्ट करता येते का, न्यायप्रविष्ट आहे का, ती नाही आहे. त्याच्यानंतर पुढं म्हणजेच यातील तरतुदींचा भंग झाल्यास हक्क म्हणून न्यायालयात दाद मागता येत नाही. आलं का लक्षात, न्यायालयात दाद मागता येते का नाही, हा कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोत आहे का, नाही. त्याच्यानंतर त्यावर प्रतिबंध करता येते का, प्रतिबंधही करता येत नाही. आणि विशेष म्हणजे न्यायप्रविष्टही नाही, म्हणजेच त्यातील तरतुदींचा भंग झाल्यास न्यायालयात जाता येत नाही, दाद मागता येत नाही. जसं आपण बघतो की बाबा आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं, समजा एखाद्याच्या संदर्भात अनटचेबिलिटीच्या विरोधात केस झाली, तर तो ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत काय जाईल, कोर्टामध्ये जाईल किंवा त्याच्यावरती ते दाखल करतील. किंवा समजा तुम्हाला माहिती आहे की बाबा एखाद्याच्या संदर्भामध्ये पदव्यांच्या संदर्भात किंवा एखाद्याचं मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं, तर ते 32 अन्वयानुसार उच्च न्यायालयात जाईल किंवा 226 अन्वयानुसार उच्च न्यायालयात जाईल. पण मूलभूत म्हणजे सरनाम्यामधल्या कोणत्या गोष्टींची उल्लंघन झालं तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही किंवा न्यायप्रविष्ट नाहीये. त्याच्यानंतर प्रास्ताविकेत दुरुस्ती करता येत नाही. करता येते का, तर बघा करता येते. घटनेच्या मौलिक संरचनेत कोणताही बदल न करता प्रास्ताविकेत बदल कलम 368 अन्वये करता येतो. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं मित्रांनो की बाबा भारतीय राज्यघटनेचा सगळ्यात छोटा भाग 368 मधली भाग 20वा कलम 368, सगळ्यात एकच कलम आहे, छोटा भाग. आणि सगळ्यात मोठा भाग 9वा, ज्याच्यामध्ये 243 कलम आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रास्ताविका जी आहे तर प्रास्ताविकेमध्ये बदल करता येतो, घटनादुरुस्ती करता येते. आणि ती कशानं करता येते, तर 368 नुसार. पण मौलिक ढांचा जो आहे, संरचनात्मक जो भाग आहे, त्याला बदलता येणार नाही किंवा त्याला तुम्हाला धक्का लावता येणार नाही. तुम्ही काय करा, जे काय करायचे ते करा, पण मौलिक संरचनेत असलेला जे काही मूलभूत फ्रेम आहे ही फ्रेम तुम्ही बदलायची नाही. बाकी काय करायचे ते करा. आलं का लक्षात, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. मग केशवानंद भारती खटला 1973 मध्ये सांगण्यात आलं. आतापर्यंत एकाच वेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि ती घटनादुरुस्ती करत असताना तुम्हाला माहित आहे की 42वी घटनादुरुस्ती, लक्षात ठेवा. कितवी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीनं काय केलं, 1976 मध्ये आपल्याकडं 3 शब्द समाविष्ट केले. किती शब्द समाविष्ट केले, 3. एक होता समाजवादी, कोणता वादी, समाजवादी. दुसरा होता धर्मनिरपेक्ष आणि तिसरा होता एकात्मता. आलं का लक्षात, राष्ट्राची एकात्मता. हे 3 शब्द सम्मिलित केले आणि हे 3 शब्द सम्मिलित करून, आलं का लक्षात, कोणत्या घटनादुरुस्तीनं, तर 42वी घटनादुरुस्ती. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेत सरनाम्याच्या संदर्भात आतापर्यंत किती घटनादुरुस्त्या झाल्या, एकच घटनादुरुस्ती झाली. आणि कोणती झाली, तर 42वी. 42व्या घटनादुरुस्तीनं आपण काय केलं, तर हे 3 शब्द सम्मिलित केले. आणि हे 3ही शब्द महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ASOच्या पूर्व परीक्षेला, आलं लक्षात,
ASOची जी काही पूर्व परीक्षा आहे त्याला हा प्रश्न पडलेला आहे. मग आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारते की समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात टाकण्यात आले, तर ती 42वी घटनादुरुस्ती 1976. 1976 मध्ये 3 शब्द सम्मिलित केले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. राष्ट्राची एकात्मता, एकता व एकात्मता. मात्र एकात्मता हे मोठा कन्सेप्ट आहे, तो आलं लक्षात. तर हे लक्षात असू द्या की बाबा 42व्या घटनादुरुस्तीने किती शब्द सम्मिलित केले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. म्हणजे आतापर्यंत फक्त एकच घटनादुरुस्ती कुठे झाली, सरनाम्याच्या संदर्भातली झालेली आहे. आणि मग ती कोणती आहे, तर ती 76वी. सॉरी, ती कोणती आहे, तर ती 42वी आहे. आलं लक्षात. कधी झाली, तर ती 1976ला झाली. आलं लक्षात. म्हणजेच आपण त्या सरनाम्यामध्ये बदल करू शकतो, मात्र जे ही चौकट दिलेली आहे या चौकटीच्या ढांचाला काय करू शकत नाहीत, धक्का लावू शकत नाहीत. हे कोण म्हणलेलं आहे, तर केशवानंद भारती खटला. कोणता खटला, केशवानंद भारती खटला. आलं लक्षात. जे आताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितला होता, जे की 24 एप्रिल 1973. आलं लक्षात. तर मित्रांनो, हे सरनामा होता. या सरनाम्याच्या संदर्भामध्ये तुम्ही समजून घ्या गोष्टी, आणि हा सरनामा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जे की परीक्षेत हमखास एक मार्क देणार आहे. मग ती सरळ सेवा असू द्या किंवा MPSCची परीक्षा असू द्या, कंबाईन ब क, मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा, तलाठी, सरळ सेवा, रेल्वे भरती, सगळीकडे याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग सरनामा कोणी मांडला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला. कधी मांडला, 13 डिसेंबरला मांडला. किती बैठक होती, 3री बैठक होती. महत्त्वाचं म्हणजे आणखी काय माहिती आहे का, की हा सरनामा कोणाकडून स्वीकारला, अमेरिकेकडून स्वीकारला. किती घटनादुरुस्त्या झाल्या, एकच घटनादुरुस्ती झाली. किती शब्द सम्मिलित केले, 3 केले. मग कोणकोणते आहेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकात्मता. आणि विशेष म्हणजे घटनादुरुस्ती करता येते का, हो. मग अधिकाराचा स्रोत आहे का, नाही. न्याय प्रविष्ट आहे का, नाही. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, कायदेमंडळाचा अधिकार स्रोत आहे का, नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवताल मित्रांनो, आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं भारतीय राज्यघटनेचा सरनामा आपण पाहिला. सरनामा तुम्ही पाठ करून ठेवा मित्रांनो, कारण सरनामा जो आहे तर आपल्याला मुखतगत असला पाहिजे. कारण सरनाम्याच्या संदर्भामध्ये आपण भारतीय नागरिक आहोत या दृष्टिकोनामधून तो सरनामा आपल्याला पाठ असणं आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही पाठ असणं खूप गरजेचं आहे. जसं की ही जी इमेज आहे, ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकतात, जी उद्देशिका म्हणते इथं, उद्देशिका म्हणजेच सरनामा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष गणराज्य घडविण्याचा व त्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, अलग लक्षात यांचे उपासना. म्हणजेच लक्षात ठेवा की हे जे काही भारतीय राज्यघटनेचा सरनामा आहे, तर हा सरनामा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हे आपल्याला परीक्षेत विचारले जाणार आहे. आलं लक्षात. याच्यावरती किमान 2 प्रश्न असतात. आपल्याला किती प्रश्न असतात, किमान 2 प्रश्न. आणि हे ज्यावेळेस 2 प्रश्न येतील त्यावेळेस आपण बघूयाच, कारण आता राज्यसेवेची जो मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. आम्ही हा शब्द अमेरिकेकडून घेतला. भारताचे लोक, भारताचा एक सार्वभौम म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कोणाच्या आधिपत्याखाली नाही. समाजवादी म्हणजे स्वतःचा भारताचा एक समाजवादाचा ब्रँड आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे 25 ते 28 मध्ये. गणराज्य म्हणजे आपण फ्रान्सकडून तत्व स्वीकारले. आता ह्याच्यामध्ये काय केलं आपण, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे तत्व आहेत, आपण हे तत्व कोणाकडून स्वीकारले, तर हे फ्रान्सकडून तत्व स्वीकारले. आलं लक्षात. 1779 मधले, 89 मधले. आलं लक्षात. त्याच्यानंतर जे काही सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय हे ते तत्व आहेत, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय हे जे तत्व आहे, हे तत्व कोणाकडून स्वीकारले आपण, तर रशियाकडून स्वीकारले. आलं का लक्षात मित्रांनो. हे तुम्हाला का महत्त्वाचं आहे, कारण हे विचारले परीक्षेत. मग आपल्याकडं स्वतंत्र म्हणजे लक्षात ठेवा की धर्मनिरपेक्ष म्हणलं तर काय, 25 ते 28. किती, 25 ते 28. आलं का लक्षात. तुम्हाला काही करता येते, धर्माच्या संदर्भामध्ये काही अडचण नाही. त्याच्यानंतर आर्थिक, सामाजिक, राजनैतिक न्याय हे जे तत्व आहेत, हे तत्व आपण रशियाकडून स्वीकारले. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. आता तुम्हाला माहिती आहे कशाचं स्वातंत्र्य. अभिव्यक्ती म्हणलं तर कलम 19 माहिती आहे तुम्हाला, अभिव्यक्त होणं. आलं लक्षात. कुठेही तुम्ही भाषण करू शकतात, मात्र वाजवी बंधन आहे, तुम्हाला त्या चौकटीच्या बाहेर जाता येणार नाही. आलं का लक्षात. काही बंधन आहे त्याच्यावरती. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं कार्यक्रम आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की बाबांनो, आपल्याला परीक्षेत मार्क मिळवायचा आहे. मार्क मिळवायचा तर आपल्याला हे सगळं पाठ असलं पाहिजे आणि मुखतगत असलं पाहिजे. मुखतगत असलं म्हणजे काय होईल की सरळ सरळ आपला मार्क कटणार नाही. म्हणजे जसं की ह्याला पाठच करून ठेवायचं. जसं की समानता म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे आपण 3 समानता बघितल्या होत्या. आलं का लक्षात. नागरी समानता, राजकीय समानता आणि आर्थिक समानता. आलं लक्षात. तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवताल. हा प्रजासत्ताक दिनाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवण्यात आलेला व्हिडिओ आहे. तुम्ही ह्या व्हिडिओला बघा, लाईक करा, कमेंट करा आणि विशेष म्हणजे शेअर करा. तर अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेचा सरनामा आपण इथं पाहिलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो.